शुभ सकाळ सगळ्यांना. कसे आहात सगळे? तर सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसेच स्वस्थ असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते. तर चला आता अपेक्षाचं सगळं आवरून दिलं मी आणि आत्ताच शाळेला गेली ती आणि बाकी आता घरात सगळी कामं पडलेली आहे. तर तेच सगळं आता आवरून घ्यायचं आहे घरात. झाडझुडे व्हायची आहे बाहेरची, मात्र घरातनं कुणी बाहेर गेल्यानंतर लगेच झाडू नये म्हणून मग मी तिथली झाडझूड राहू दिली. म्हटलं घरातलं थोडंफार इकडे तिकडे सगळा पसारा आहेच पडलेला, तो सगळा आवरून घेते. कारण मुलं आत्ता गेली, त्यांच्या तयाऱ्या वगैरे असतात, तर सगळं इकडे तिकडे सामान सगळं करून ठेवत असतात मुलं. सक्षमही ट्युशनला गेला, त्याची सकाळी 7लाच ट्युशन असते आणि अपेक्षा त्याच्यानंतर निघत असते. तर आत्ताच दोघंही गेली आणि आता आंघोळी वगैरे झाल्या त्यांच्या आणि तयाऱ्या वगैरे झाल्या. त्याच्यामुळे इथे सगळं अस्तव्यस्त केलेलं आहे त्यांनी. तर तेच सगळं आवरायला घेतलेलं होतं आणि काल बऱ्यापैकी म्हणजे पाऊस झालेला होता. जसं की मी तुम्हाला अंगणामध्ये वगैरे बाहेर रोडवर वगैरे दाखवलं. थोडंफार ओलं झालेलं होतं. खूप काही असा विशेष पाऊस आलेला नाही आहे, पण साधारण ठीकठाक असा पाऊस आलेला आहे, ज्याच्यामुळे थोडं तरी बरं म्हणजे वाटतं आहे. तर चला आता पुढची सगळी कामं करून घ्यायची होती मला, कारण मुलं गेल्यानंतर आधी घरातलंच असतं सगळं क्लिनिंग वगैरे. हे सगळं झाल्याशिवाय किचनमधल्याही पुढली काही कामं नसतात, कारण इतक्या लवकर कोणी नाश्ताही करत नाही आणि जेवायला तर मग वेळ असतोच. फक्त अपेक्षाचा तेवढा तिच्यापुरतं मी टिफिन बनवून दिलेला असते. सक्षम यायच्या आधी स्वयंपाक वगैरे होऊन जातो माझा ट्युशनवरून. आणि आज जरा बाहेरही जायचं आहे. थंबनेल तर तुम्ही वाचलाच असेल. तर हो, आज गणेश टेकडीला जेवणाचं आमंत्रण आहे, तर तिथेच जायचं आहे. तर हे आणि आम्ही दोघंच जाणार आहोत. मात्र मुलांसाठी स्वयंपाक वगैरे सगळा करून जायचं आहे मला. मात्र त्याआधी घरातलं सगळं आवरून घेते आणि त्यानंतर मग स्वयंपाकाचं वगैरे बघते. तर चला, बेडरूम वगैरे माझी थोडी जे काही आवरायची होती ती सगळी माझी आवरून झालेली होती. बेडशीट वगैरे झटकून व्यवस्थित करून घेतलेली होती मी. त्यानंतर आता समोरचा पोर्च सगळा झाडायला आलेली होती आणि काल जरा पाऊस वगैरे आला, तर सगळी इकडून तिकडून धूळ आणि पाणी वगैरे सगळं ते उडत आलेलं होतं. म्हणून जरा कोपऱ्यावरून म्हणजे झाडं वगैरे उचलून मी थोडं व्यवस्थित झाडून घेतलं तिथनं. आणि काल पाऊस आला तरी देखील बघा आज भरपूर अशी चांगली कडक ऊन निघालेली आहे. त्याच्यामुळे थोडा वेळ थंड वाटतं, मग मात्र परत गरम व्हायला लागत असतं ऊन निघाली की. कारण जून महिना सगळा संपत आलेला आहे, मात्र जसा पाहिजे तसा पाऊस काही अजून आलेला नाही आहे. त्याच्यामुळे वातावरण काही विशेष असं थंड झालेलं नाही आहे. तर पोर्चमधलं समोरचं सगळं पायऱ्यांवरचं वगैरे माझं झाडझूड सगळं झालेलं होतं. त्यानंतर ही बेडरूम आवरायची राहिलेली होती, तर आल्यानंतर मग तीही आवरून घेतली. त्यानंतर सक्षमचे आणि यांचे काही कपडे होते जे मला धुवायला टाकायचे होते, म्हणून मग तेच काढून मी वॉशिंग मशीनला लावून दिले. तर हा टेबल पुसायचा राहिलेला होता, म्हणून मग तो टेबलही कापडाने पुसायला घेतला. कारण इथे तेल पावडर वगैरे सगळं मुलं ठेवत असतात आणि ते सगळे मग डागं वगैरे सगळं पडत असते. आणि तसंही कपाटाला जे सनमायका लावलेलं आहे ते डार्क कलरचं असल्यामुळे इथल्या या टेबलवर जरा जास्तच थोडी धूळ वगैरे पण दिसत असते. तसं आता कूलर आहे तोपर्यंत थोडीशी कमी धूळ राहणार, मात्र कूलर निघाल्यानंतर मग खिडकी ती ओपन होत असते, तर मग धूळही जरा जास्तच येत असते. मात्र कूलर निघाल्यानंतर प्रकाश छान येतो या रूममध्ये. नाहीतर आता कूलर लागलेला आहे तर सारखं कुठल्याही कामाला आलं की इथे लाईटच लावावा लागतो. आणि म्हणून असं वाटतं की कधी छान असा धो पाऊस येतो आणि सगळं वातावरण छान एकदम थंड होऊन जाईल आणि हा कूलर निघेल. कारण कूलर वगैरे निघाला की कसं खिडकी पण ती ओपन होते आणि हवाही घरामध्ये छान खेळती राहत असते. कारण हॉलमधली खिडकी आता कूलरमुळे एक पॅक आहे आणि बेडरूमची देखील. तसंच हॉलचा कूलर लागला असल्यामुळे तिथे आता जो आधी झुला असायचा तो काढून ठेवलेला आहे. त्याच्यामुळे आता असं वाटतं की तिथला कूलर कधी निघतो आहे आणि तो झुला लागतो आहे.
कारण दारातनं बाहेर निघालं की अगदी त्या झुल्यावर बसायची सवय असते. मात्र उन्हाळ्यात तिथे कूलर लावावा लागतो, त्याच्यामुळे तो काढूनच ठेवावा लागतो. कारण निवांत जरा थोडा वेळ मिळाला की त्या झुल्यावर बसलं की खूप छान वाटतं. तर चला आता कपाटाचा आरसा ना जरा खराब झालेला होता, तर तोही मी छान पेपरने पाणी वगैरे टाकून पुसून घेतला. त्यानंतर बेसिंगचाही आरसा पुसून घेतला. परत टी व्ही देखील ना छान क्लीन करून घेतली. पेपरनेच क्लीन करत असते मी टी व्ही देखील. त्यानंतर सगळे घरातले टेबल वगैरे सगळे पुसून घेतले आणि स्वतःला ना कामामध्ये रमवून घेतलं की दिवस कसा जातो हे काही कळतच नाही. कारण घरातली कामं झाली की मग व्हिडिओचं काम असतं मला, एडिटिंग असते, व्हॉईस ओव्हर असते आणि त्यानंतर मग मुलं येतात, त्यांच्यामध्ये वेळ जातो. परत घरातली कामं असतात. परत कुठला व्हिडिओ कसा शूट करायचा आहे, कुठली रेसिपी बनवायची आहे, ती कशी शूट करायची आहे. म्हणजे दिवसभर अगदी असा बिझी शेड्यूल असतो की अगदी तेच सगळं डोक्यामध्ये फिरत राहत असतं. त्यामुळे दुसरा काही विचार करायला अजिबात वेळच मिळत नाही. आणि खरंच सांगते, मला ना या गोष्टीचा आनंद वाटतो आहे. कारण अशी भरपूरशी जगामध्ये लोकं आहे की ज्यांच्याकडे भरपूर वेळ आहे, भरपूर पैसा आहे आणि हाताखाली काम करणारी भरपूर माणसं देखील आहे. मात्र तरी देखील त्यांचा वेळ जात नाही. म्हणून खरंच सांगते, मी स्वतःला तर नशीबवान समजते की माझ्याजवळ काम करायला भरपूर असं काम असतं की वेळ कसा जातो हे मला अजिबात कळत नाही. जरी मी घरातली कामं करत असली तरी मला त्यात आनंद वाटतो आणि तोच सगळा आनंद मी तुमच्यासोबत शेअर करत असते. कारण रिकामं राहिलं की आपले भूतकाळ आणि आपला भविष्यकाळ, तर याचेच सगळे विचार आपल्या डोक्यामध्ये येत असतात. मात्र भूतकाळाचा विचार करून त्यातून आपल्याला काहीच मिळत नाही. फक्त त्यातून शिकवण घेण्यासारखंच असतं. मात्र आपला भविष्यकाळ चांगला करण्याकरिता आपला वर्तमान चांगला असणं खूप जास्त गरजेचं असतं. कारण वर्तमान चांगला असला की आपला भविष्यकाळ हा नक्कीच चांगला असणार आहे. म्हणून मी जरी घरातली कामं करत असली तरी घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून, घरातलं सगळं व्यवस्थित बघून, त्या व्यतिरिक्तही दुसरं काहीतरी करते ज्याची आवड मला आहे. तर त्यातून मला आनंदही मिळतो व एक समाधानही मिळत असतं आणि वेळ देखील कसा जातो हेही अजिबात कळत नाही. म्हणून स्वतःला आपल्या आवडीच्या कामामध्ये गुंतवा, म्हणजे वेळ कसा जाईल हेही कळणार नाही आणि त्यातून आनंदही मिळेल. तर चला, आता बोलता बोलता माझी बरीच कामं झालेली होती. तर सकाळची जी काही सगळी क्लिनिंग आहे तर ती सगळी माझी आटपलेली होती आणि आता पुढचेही मला कामं होते, कारण बाहेरही जायचं आहे. तर चला, आता माझी आंघोळ वगैरे झालेली होती, कारण सकाळचं सगळं जे काही क्लिनिंग आहे ते आवरून झालेलं होतं. त्यानंतर मग देवपूजा आणि स्वयंपाक वगैरेही करून घेतला. तसंच नाश्ताही बनवलेला होता मी. नाश्ता वगैरे झाला होता, स्वयंपाक झालेला होता आणि आता सगळी कामं मी किचनमधली आवरून घेतलेली होती. कारण जाण्यासाठी मलाही तयार व्हायचं होतं आणि तेवढ्यात अपेक्षा देखील आलेली होती. सक्षम तिला घेऊन आलेला होता शाळेतून आणि अपेक्षा शाळेतनं आल्यानंतर मला असं वाटलं होतं की ती म्हणेल बहुतेक की मम्मी मी येते म्हणून. पण ती म्हणत होती की मी नाही येत मम्मी. आणि सकाळी तिने म्हटलं होतं मला की नाही येणार मी आज. नाहीतर तिला कशी सवय असते की कुठेही निघालं की ती येतच असते मागे. मात्र ऊन आहे म्हणत होती आणि नाही येत अशी बोलली ती. त्याच्यामुळे मग आम्हीच निघालेलो होतो आणि बऱ्याच दिवसानंतर मी आज ही साडी घातलेली होती. कारण आता गरमीचे दिवस असल्यामुळे जास्तीत जास्त मी ड्रेसच वापरत होती. पण म्हटलं आज चला साडी घालूया, म्हणून भरपूर दिवसानंतर आज ही साडी घातलेली होती मी आणि आता मंदिरात आलेलो होतो. तर आल्यानंतर मंदिरात छान असं दर्शन घेऊन घेतलं आणि भरपूर गर्दी होती. नेहमीच गर्दी असते मंदिरामध्ये आणि खूप छान वाटतं. अगदी आल्यानंतर एकदम प्रसन्न वाटतं मंदिरामध्ये. आणि दर्शन झाल्यानंतर थोडा वेळ बसलो आम्ही तिथे आणि खरंच खूप छान वाटतं अगदी तिथे आल्यानंतर. आणि तुम्ही बरेचदा व्हिडिओमध्ये माझ्या हे मंदिर बघितलेलं असेल. नेहमीच येणं होत असतं आमचं. मात्र आज योगायोगाने यांच्या मित्राकडलं आमंत्रण होतं आज आम्हाला. तर हे ब्ल्यू शर्टमध्ये जे दादा दिसत आहेत त्यांच्याकडलं आणि ज्या येलो साडीमध्ये ताई आहेत त्यांच्याकडलं आमंत्रण होतं. तर जेवणं वगैरे केली आणि आम्ही मग निघालेलो होतो. तर असा होता आजचा सगळा ब्लॉग. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि आवडला असल्यास जरूर लाईक करा. आणि चॅनलवर जर कोणी नवीन असेल, असेच आपले ब्लॉग नेहमी बघण्यासाठी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.